तेव्हा पेपरसोबत पुरवण्या म्हणून साप्ताहिक मासिकं यायची घरी. 2 कारणांसाठी आवडायची मला ही छोटी पुस्तकं. पहिलं म्हणजे वाचायला आणि दुसरं वाचून झाल्यावर त्यातले रंगीत भाग वापरून कोलाज करायला. जिथं अक्षरं छापलेली नसतील असे जाहिरातींचे भाग, कपड्यांचे भाग, फळाफुलांचे आकार, फर्निचरचा एखादा पॅच, हे सगळं किती उपयोगी वाटायचं. त्याचे तुकडे तुकडे करून एक एक करत वहीत चिकटवून कोलाज तयार व्हायचं. आता मेलबॉक्समध्ये असलं एखादं गुळगुळीत पुस्तक नेहमी येतं. वाचण्यासारखं काहीच नसलं तरी रंग बघण्यासाठी उघडलं जातं. वाव, ही फळं अशीच्या अशी कापून फळवाल्याचा स्टॉल करता येईल. मला त्यात आजही कोलाज दिसतं. घरातल्या फरशीवर पसरलेलं सामान पेन्सिलीनं आउटलाईन काढून डिंक लावून एक एक तुकडा चिकटवणारी मी. चित्र तयार झाल्यावर उद्या शाळेत न्यायचं, बाईंना दाखवायचं, त्या छान म्हणणार, या आनंदात असणारी मी. आणि पुढच्या आठवड्यात नवीन पुरवणीची वाट बघणारी मी. सगळे तुकडे जोडले जातात, आठवणींचं कोलाज होतात.